बघू ना हॅलो येना बोल ते कोण नाव नाही एक थोड़ा थांबा पीछे से लेना पड़े ओके क्या था चलो पुढे पुढे बोलवता का मान कमरन गॅप मारता हात थोडं थांबा थांबा ए बाबू पेढा आहे का तुझ्याकडे काय नाव ओके फुल के चाललं ओके हो गया क्या ये ना काय सरपंच टाका पहिले माझ्या सरपंच टाका सर्वांना नमस्कार। आज दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी ग्रुप ग्रामपंचायत कोशिंबे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्या दिनांक 15/1/2025 रोजीच्या आदेशान्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। सदर आदेशानुसार अजेंडा प्रसिद्धी करण्यात आलेला होता। त्या अजेंड्यानुसार आज दिनांक 24/1/2025 रोजी सकाळी 10 ते 11 वाजता नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने सकाळी 10:11 श्री कैलास अनंता भोईर यांचे नामनिर्देशन पत्र विहित मुदतीत प्राप्त झाले आहे। त्यांनी सदर नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या कागदपत्रानुसार छाननी करण्यात आली। त्यानुसार त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार सदरचा नामनिर्देशन पत्र हे मी वैध ठरवली। त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त असल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रुप ग्रामपंचायत कोशिंबे येथे श्री कैलास अनंता भोईर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो आणि त्यांचं अभिनंदन आणि त्यांना पुढील वर्षात खूप खूप शुभेच्छा। आणि सर्व मान्य सदस्य उपस्थित राहिल्यात त्यांचे मी आभार व्यक्त करतो। सर्व ग्रामस्थ सर्व पत्रकार बंधू भगिनी सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजची विशेष सभा संपली असे मी जाहीर करतो। धन्यवाद। प्रथम मी या ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने माजी सरपंच संजय भुईर आणि शिवसेना उपतालुका प्रमुख ग्रामीण आज येथे कैलास भुईर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे। या पाठीमागे ह्या सर्व सदस्य आणि या असणाऱ्या मित्रपरिवार आणि सदस्यांचा त्याच्यामध्ये खूप मोठा हातभार आहे। गेली 5 वर्ष या ग्रुप ग्रामपंचायतचा जो कारभार चालू आहे याच्या अगोदर आपल्या धनश्री मॅडम होत्या, त्याच्यानंतर अमर गोडसे यांनी सरपंचपदी भार सांभाळलेला आहे आणि आता नवनिर्वाचित सरपंच कैलास भुईर याची या पदावर नियुक्ती होत आहे। या पाठीमागे या सर्वांचं या ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने आणि मी तर म्हणेल का एवढे धडाडीचं नेतृत्व, धडाडीचं कार्यकर्ते आणि धडाडीची हे जनसमुदाय, गावाचा विकास, ग्रामपंचायतचा विकास आणि ह्या मूल तत्वावर समाज सेवा ही या माध्यमातून होत आहे। आणि आताची ही पिढी हे जास्तीत जास्त विकास कशा पद्धतीत होईल गावाचा, ग्रामीण भागाचा, गेल्या येणाऱ्या ह्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये हिवाली, कोशिंबा, 2 मराठेपाडे, आदिवासी वस्ती याचा परिपूर्ण विकास आताच्या
सरपंच अमर गोडशेने ते पूर्ण केलेले आहेत. याच्या अगोदर आपण 10 वर्ष ग्रामपंचायतवर आपण सुद्धा सरपंच होतो. बऱ्यापैकी गावाचा विकास झालेला आहे आणि आत्ताच्या ह्याच अनुषंगाने या धनश्री मॅडमच्या माध्यमातून पण हा विकास झालेला आहे. तर जास्तीत जास्त विकास या माध्यमातून होईल मी अशी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. कैलास भोईर साहेबांना पण शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त समाजसेवेची कामे यांच्या हातून घडावी, गावाचा विकास घडावा. त्याचबरोबर मी पंकज पवार याला खूप मोठं एक योगदान देतोय आणि खूप मोठं त्यांचं एक नेतृत्व हे करतोय की त्यांनी केलेली समाजसेवेचं व्रत गावामध्ये तलागालामध्ये जिजाऊच्या संस्थेच्या वतीने जे काम चालू आहे त्याने असेच शेवटपर्यंत करावं हीच माझी त्यांना परिपूर्ण या ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने आणि माजी सरपंच शिवसेना उपतालुका प्रमुख ग्रामीण या वतीने त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. ओके. माझा जीवलग मित्र कैलास अनंत भोईर यो सरपंच झाल्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे आणि एकच माझ्या पॅनलचा निवडून आला आणि तो सरपंच झाल्यामुळं मला खूप आनंद होत आहे. त्याला माझं पूर्ण सहकार्य आहे. त्यांनी ग्रामपंचायतमध्ये सर्वांना मिळून घेऊन 9चे 9 सदस्य मिळून घेऊन काम करावं आहे ही माझी इच्छा आहे. साठी त्याला हार्दिक शुभेच्छा, माझ्याकडून अभिनंदन द्या. माझा एक मोठा भाऊ आणि त्याचबरोबर जिजाऊ संघटनेचा एक धडाडीचा कार्यकर्ता कैलास अनंत भोईर आज त्याची कोशिंबे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्याला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. या पदाच्या माध्यमातून त्याने शासन स्तरावरील राज्य शासनाच्या असतील, केंद्र शासनाच्या असतील विविध योजना या ग्रामपंचायतीमध्ये परिसरामध्ये राबवाव्यात व एक चांगलं काम करून जो आपल्याला मिळालेला जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये सर्व ग्रामपंचायतमधल्या सदस्यांना सोबत घेऊन एक चांगलं काम करावं. एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून कोशिंबे ग्रामपंचायतीचं नाव कसं होईल त्याकरता त्याने प्रयत्न करावेत एवढ्याच मी त्याला शुभेच्छा देईन. ओके. ते बहुमताने निवडून आले त्याच्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांचं खूप खूप आभार. बिनविरोध आहे ना, बिनविरोध निवडून आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जे आपले थोर महापुरुष आणि साधू संत आहेत व जे आपले स्वातंत्र्यामध्ये चळवळीतले आपले जे क्रांतिकारक आहेत यांना मी वंदन करतो व आमचे जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे आहेत यांना वंदन करतो कारण ते आमचे प्रेरणास्थान आहेत. व त्याच्यानंतर या माझ्या ग्रामपंचायतमधील जे पण 9चे 9 सदस्य आहेत त्याच्यामध्ये आमचे काही ज्येष्ठ सदस्य आहेत. दिलीप अंधेरे आहेत किंवा माजी सरपंच असतील आमच्या शिल्पा पाटील असतील आणि माजी सरपंच अमरजी गोडसे असेल आणि त्याचबरोबर संगीता हजारे असतील, बाकी कोशिंब्यातील आमच्या पवारताई आहेत, अजून घरतताई आहेत. या सर्वांचा एक मला पाठबळ आहे कारण कोशिंबे ग्रुप ग्रामपंचायत कोशिंबे हिवाळी आणि मराठेपाडा ही अशी ग्रामपंचायत आहे आणि याच ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्रातील पहिले भव्य असे शिवछत्रपतींचे महाराजांचे मंदिर होते. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही खरोखर महाराष्ट्राला हेवावाडावासी ग्रामपंचायत याच्या पुढे सुद्धा महाराष्ट्रात दाखवून देऊ की ग्रुप ग्रामपंचायत कोशिंबेचा काम कोणत्या प्रकारे चालेल. तर बघितलं तर माझे जे ते वडील आहेत, मोठे आमचे बाबा आहेत गौरव अमन भोईर आणि दिलीप म्हात्रे साहेब आहेत की त्यांच्यामुळेच मी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक जिंकून आलेलो होतो. कारण ते नसते तर आज मी या पदावर बसलो नसतो. आणि बाकी म्हणजे जे आमची जिजाऊ संघटना आहेत आणि आज जो सरपंच बसले याचे श्रेय पूर्णतः मी आमचे दिलीप अंधेरे असतील, संगीता हजारे असतील, शिल्पा वहिनी असतील आणि निधी घरत असतील, सानिका पवार असतील, या सर्व ग्राम आणि आमचे उपसरपंच ग्रामपंचायतचे बालचंद्र जाधव, अमर गोडसे असतील यांना मी देतो. आपके ग्राम पंचायत में क्या समस्याएं हैं जिसे आप करना चाहें? आता अनेक म्हणजे अमर गोडसे ठेकेदार असल्यामुळे माजी सरपंच ते होते आणि माजी सरपंच शिल्पा पाटील असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये कामं ही झालेली आहेत. परंतु ज्या ज्या समस्या आता नवीन येणाऱ्या असतील त्या आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार. आपला पहिला पाऊल कुठला असणार आहे आणि ग्रामपंचायत कमिटी सर्व मिळून आपण कशा प्रकारे काम करणार आहे गावाच्या विकासामध्ये? माझं पहिलं पाऊल म्हणजे मुख्यत्वे करून आम्ही आता जी आपली ग्रामसभा असते ते आम्ही ग्रामसभा लावणार आहे आणि ग्रामसभेमध्ये जे जे विषय लोकांचे येतील ते मी त्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार. आभार व्यक्त करा सर्वांचे. आज माझी ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत हिवाळी कोशिंबे आणि मराठेपाड्याच्या सरपंचपदी बिनविरोध निवडणूक झाली. यासाठी ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं
आणि एक मोठं मन ठेवून कोणी विरोधक तर आमच्या ग्रामपंचायतीत कोणीच नाही. आम्ही सगळे भाऊ आणि ताई आहोत किंवा माझे वरिष्ठ दादा असतील किंवा आई असतील. तर कोणी फॉर्म न भरता त्यांनी एक माझ्यावर विश्वास ठेवून मला बिनविरोध सरपंच म्हणून त्यांनी संधी दिली. यासाठी मी सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायतचे जे सदस्य त्यांचे आभार व्यक्त करतो. स्पीड न्यूज भारत.